श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया आनंद सांडू यांचा ललितबंध धडूत. धडूत शब्द काहीसा वेगळा आहे खरा, काहींना तर तो अपरिचितही असेल. त्याचा साधा अर्थ असा, धड म्हणजे व्यवस्थित, न फाटलेलं, न उसवलेलं वस्त्र. अर्थात खेड्यात बोललं जातं म्हणजे बायकांचं नेसणं, लुगडं. माझ्या आईच्या बोलण्यात हा शब्द यायचा. सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर साधारण 9-10 वर्ष मी नोकरी केली आणि नंतर त्या अनुभवानंतर बांधकामाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. काही वर्षातच माझा चांगला जम बसला. आता मुलंही मोठी झाली होती. आता दुसरी पिढीसुद्धा माझ्या मदतीला येत होती. सवयीने पहाटे फिरायला जाताना कामाच्या साईटवर माझी नजर असायची. साईटवरचं दृश्य नेहमीचंच, म्हणजे काम करणारे कामगार, त्यांची बायका, मुलं. प्लॉटवरच झोपड्या बांधून ते राहत असत. प्लॉटवर सिमेंटच्या गोणी, लोखंडी सळ्या, चुना, पाईप वगैरे सगळं सामान पडलेलं असे. आज थोडी लवकर जाग आली म्हणून उजाडायच्या आतच मी फिरायला गेलो. त्यावेळेला अंधारात साईटवर काठी टेकत एक म्हातारी व्यक्ती जाताना दिसली. असेल एखाद्या मजुराची आई असं वाटलं. काही दिवसानंतर पगार वाटपाच्या वेळी कळलं की ती बाई माझ्या एका मजुराची म्हणजे सोमाची आई होती. मी सहज सोमाला विचारलं, अशा गैरसोयीच्या जागेत तू आईला का आणलंस रे? या धूळ मातीच्या जागेत त्यांना त्रास होत नसेल का? आणि एरवी दिवसभरात त्या कधीच बाहेर दिसत नाहीत. बऱ्या आहेत ना त्या? सोमा म्हणाला, काय सांगू मालक, म्हातारी ठीक आहे, घरीच असते. गावी आता आमचं काहीच उरलेलं नाही, त्यात आता दुष्काळ, म्हणून आणलं मी तिला. कामाच्या गडबडीत हा संवाद मी विसरूनही गेलो. पुढच्याच महिन्यात माझ्या आजीची तिथी होती. सुशीला माझी पत्नी आठवणीने त्या दिवशी गुरुजींच्या पत्नीला बोलावून त्यांना खण, नारळ, नऊवारी लुगडे द्यायची. सहज बोलताना सुशीला म्हणाली, यंदा कोरोनामुळे गुरुजी आणि मंडळी गावालाच अडकलीत, काय करावं? मला सोमाच्या आईची आठवण झाली. म्हटलं, साईटवर एका मजुराची आई आहे, यंदा आजीचं वाण तिला दे. आणि हिनं होकार दिला. सोमाला निरोप पाठवून मी दुसऱ्या कामावर गेलो. सोमा दुपारी घरी आला. सुशीलाने त्याला वाणाचं सांगितलं. त्यावर त्याचा चेहरा पडला. मान खाली घालत म्हणाला, वहिनीसाहेब, आईला कशी घेऊन येऊ? त्यावर ही म्हणाली, का? अरे साईट तर खूपच जवळ आहे, चालू शकतात ना त्या? त्यावर सोमा चाचरत म्हणाला, चालते, पण हिला बहुतेक अडचण कळली असावी. ती म्हणाली, असू देत, त्या गावाकडच्या लाजत असतील, पुरुष मंडळींच्या समोर कसं यायचं अशी भीड वाटत असेल. तू असं कर, दुपारनंतर घेऊन ये तुझ्या आईला. तरीही सोमा काहीच बोलत नव्हता. त्याच्या नजरेत अगतिकता दिसत होती. बहुतेक सुशीलाला अडचण कळली असावी. ती म्हणाली, ठीक आहे, उद्या दुपारनंतर मीच येते साईटवर आणि तिथेच देईन मी वाण. दुसऱ्या दिवशी हिने 2 साड्या घेतल्या. साईटवर जाऊन सोमाच्या आईला खण, नारळ, थोडे पैसे आणि 2 लुगडी दिली. नमस्कार केला. त्या माऊलीने काहीशा संकोचाने सगळं घेतलं आणि पोटभर आशीर्वाद दिले. सुशीला आज एक वेगळं समाधान घेऊन घरी परत आली होती. रात्री बोलताना ती मला म्हणाली, त्या माऊलीच्या अंगावर ठिकठिकाणी गाठी मारलेलं जेमतेम अंग झाकता येईल असं विरविरीत लुगडं होतं. कशी येणार होतं ती आपल्या घरी वाण घ्यायला? आज तिला धडूत मिळालं होतं. ती खूप खुश झाली होती. 2 दिवसांनी आम्हाला भेटायला सोमा त्याच्या आईला घेऊन आमच्या घरी आला. तिच्या चेहऱ्यावर न मावणारा आनंद दिसत होता. आज सुशीलाला एक वेगळंच समाधान झालं होतं. तिने दिलेलं एक नऊवारी लुगडं नव्हे, धडूत सोमाच्या आईने नेसलं होतं. आज मला माझ्या आईच्या धडूत शब्दाचा खरा अर्थ कळला होता. धडूत. आनंद सांडू यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.